भोंदूबाबा अशोक खरातचा पुन्हा नवीन कारनामा समोर आलाय। महिला अत्याचार, अनधिकृत मालमत्तेपाठोपाठ अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातल्या व्यापाऱ्यानं फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। नेवासातील व्यापाऱ्याच्या आर्थिक लूट केल्याप्रकरणात नाशिक इथल्या सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल केलाय। रत्न बसवून देण्याचं सांगत व्यापाऱ्याकडील 20 ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या देखील काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। डिसेंबर 2022 मध्ये खरातच्या नाशिक इथल्या ओकस प्रॉपर्टी डेव्हलपर्स कार्यालयामध्ये त्याची भेट झाली होती। खरात विरोधात गुन्हा दाखल झाल्याचं समजताच व्यापाऱ्यानं रत्न आणि अंगठ्याची तपासणी केली। तपासणीत चक्क रत्न आणि सोन्याच्या अंगठ्या बनावट निघालेल्या आहेत। सुमारे 5.5 लाखांची फसवणूक झाल्याचं व्यापाऱ्याच्या लक्षात आलं। त्यानं पोलिसांमध्ये धाव घेतली आहे। व्यापारी राजेंद्र भागवत यांनी खरात विरोधात गुन्हा दाखल केला आहे। सोन्याच्या अंगठीमध्ये परिधान करावं लागतील। माझ्याकडून काही सोन्याच्या अंगठ्या होत्या माझ्या हातामध्ये, त्या माझ्याकडून त्यांनी ठेवून घेतल्या सोन्याच्या अंगठ्या, की जे तुम्हाला मी एक 8 दिवसामध्ये माझ्याकडचे हिरे त्याच्यामध्ये मी तुम्हाला पेस्टिंग करून देईल। आणि मला ते साधारण 3 रत्न त्यांनी 2,62,000 रुपयाच्या मध्ये आमचं ते ठरलेले होते। तर पहिल्या दिवशी माझ्याकडून त्यांनी 1 लाख म्हणून आगाऊ स्वरूपात घेतलेले होते। 1 लाख रुपये त्यांना दिल्यानंतर मला त्यांनी 5-6 दिवसानंतर फोन करून सांगितलं की तुमची अंगठी तयार आहे, तुम्ही उर्वरित पैसे घेऊन या आणि तेवढी ती अंगठी घेऊन जा। मी जातेवेळी मी एक चेकबुक सोबत घेऊन गेलो होतो। मी चेकमध्ये त्यांना 1,62,000 रुपयाची अमाउंट देऊ करण्यासाठी त्यांना चेक दिल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, कुठल्याही प्रकारचं RTGS असू द्या, इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून असू द्या, आम्ही पेमेंट घेणार नाही, चेकच्या स्वरूपात घेणार नाही, मला रोख या ठिकाणी पैसे लागतील। माझ्या खिशातले काही व्यवसायातले जे काही पैसे असतील आणि माझे मित्र होते माझ्यासोबत, त्यांच्याकडून काही उसने पैसे घेऊन त्या ठिकाणी त्यांना 1,62,000 रुपये मी त्या दिवशी रोख स्वरूपात दिलेले आहे।